श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वास्तिक बनविण्याची शास्त्रीय पद्धत जाणून घेणार आहोत. स्वास्तिकला कधीच मध्यभागातून म्हणजेच ब्रह्मस्थानातून कट करायचं नाही आहे किंवा प्लस सिम्बॉल काढून देखील काढायचं नाही आहे. त्या पद्धतीनं जर काढलं तर ते एकदम साफ चुकीचं आहे, कारण की त्या एकमेकांना क्रॉस होतात. त्या स्वास्तिकचा काहीही अर्थ राहत नाही. आजपर्यंत होत असेल चूक तर इट्स ओके, परंतु आजपासून आपण सुज्ञ होऊया आणि स्वास्तिक बनविण्याची खरीखुरी पद्धत जाणून घेऊया. तर सर्वात पहिली रेष असते धर्म, दुसरी रेष असते अर्थ, तिसरी रेष असते काम, चौथी रेष असते मोक्ष. तर ह्या रेषा आहेत 4 पुरुषार्थाच्या: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अशा पद्धतीने आपल्याला बाहेरून आजच्या साईडनं यायचं आहे. उलटं जायचं नाही, आतून बाहेर जायचं नाही, वरतून म्हणजेच बाहेरच्या साईडनी आतमध्ये यायचं आहे. ह्या 4 पुरुषार्थाच्या रेषा झाल्यानंतर 4 मुक्ती रेषा काढायच्या आहेत. 4 मुक्ती रेषा कोणत्या आता आपण पाहूयात. त्या देखील बाहेरून आतल्या साईडनीच काढायच्या आहेत क्लॉकवाईज. तर सर्वात पहिली रेषा आहे सालोख्य, दुसरी आहे सामिप्य, तिसरी आहे सारूप्य आणि चौथी आहे सायुज्य. अशा पद्धतीनं 4 रेषा आपण काढून घेतलेल्या आहेत. पुन्हा एकदा पाहूया. सालोख्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य. अशा पद्धतीनं आपण 4 मुक्ती रेषा काढून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 4 अंतःकरण रेषा काढायच्या आहेत. तर पहिला आहे मन, दुसरा आहे बुद्धी, तिसरा आहे अहंकार, चौथा आहे चेतना. ठीक आहे. मन, बुद्धी, अहंकार, चेतना अशा पद्धतीनं 4 अंतःकरण रेषा काढून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला 4 बिंदू काढून घ्यायचे आहेत. ह्या 4 बिंदूंना आंतरिक बिंदू म्हणतात. पहिला आहे श्रद्धासाठी, दुसरा आहे विश्वास, तिसरा आहे प्रेम आणि चौथा आहे समर्पण. तर हे 4 बिंदू श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि समर्पण ह्याच्यासाठीचे 4 बिंदू आहेत. चला तर मग मित्रमैत्रिणींनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, जेणेकरून आपल्याला हिंदू संस्कृती, भारतीय संस्कृतीची माहिती मिळत राहील. त्यामुळेच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहण्यासाठी सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि आपल्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा, जेणेकरून ते देखील शास्त्रीय पद्धतीनुसार स्वास्तिक शिकतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.